नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर गणेश आहे, तुमचा अस्थिरोग तज्ञ. आज जाणून घेऊया की कोपरामध्ये जे बाहेरील बाजूला दुखतं, ज्याला आपण टेनिस एल्बो म्हणतो, तर ते नक्की काय असतं. तर टेनिस एल्बो म्हणजे आपला जो हात असतो त्याच्या बाहेरील बाजूला जो उंचवटा असतो हाडाचा, तिथलं जे दुखणं आहे त्याला टेनिस एल्बो असं म्हणतात. तर हा प्रॉब्लेम कोणामध्ये होतो? हा प्रॉब्लेम युजली सुतार लोक, प्लंबर लोक किंवा जे मेकॅनिक लोक असतात त्यांच्यामध्ये हा जास्त होतो. त्याचनंतर शेतकरी जे जड वस्तू उचलतात अशा लोकांमध्ये पण जास्त होतो. तसंच जास्त वेळ संगणकावर काम करणारे लोक, त्यांच्यामध्ये पण हा त्रास जास्त असतो. तर याच्यामध्ये नक्की काय होतं? याच्यामध्ये साधारणतः कोपराच्या बाहेरील बाजूला दुखायला सुरुवात होते. तसंच आपला जो पुढचा हात असतो तो हात पण दुखायला लागतो, मनगट दुखायला लागतात आणि कधी कधी जर त्रास जास्त झाला तर बोटं पण दुखायला लागतात. तुम्ही जर कोणत्याही प्रकारची मुवमेंट करायला गेला आपल्या हाताची तर ती दुखापत करायला लागते. तर याची कारणं काय की नक्की हा टेनिस एल्बो कोणामध्ये होतो? तर जे लोक हाताचा वापर जास्त करतात, चुकीच्या पद्धतीने जड वस्तू उचलतात, त्या लोकांमध्ये हा प्रॉब्लेम जास्त प्रमाणामध्ये असतो. आता या टेनिस एल्बोचं निदान कसं होणार? तर ह्या टेनिस एल्बो जो असतो त्यास निदान करण्यासाठी तुम्हाला तुमच्या डॉक्टरांना भेटणं आवश्यक आहे. ते टेस्ट करतील, तुम्हाला क्लिनिकल व्यवस्थित चेक करतील, त्याच्यानंतर ते सांगू शकतात. गरज पडली असल्यास एक्सरे पण करावा लागू शकतो. त्याच्यामध्ये हाडाला काही सूज आहे, हाड काही वाढलं आहे का, या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात. तसंच जे त्या हाडावरतील काही आपले स्नायू आहे, स्नायूचे जे काही दोरे आहेत ज्याला आपण टेंडन म्हणतो फोरआर्मचे, तर ते जे टेंडन आहे त्याला सूज वगैरे आहे का नाही ते बघण्यासाठी गरज पडली तर आपल्याला सोनोग्राफी किंवा MRI ही करावा लागू शकतो. आता हा टेनिस एल्बो जो आहे त्याच्यावरती उपचार काय काय असतात? तर सगळ्यात पहिल्यांदा जे उपचार असतात ते म्हणजे विश्रांती घेणे, हाताला आराम देणे, जेणेकरून तिथली सूज वगैरे थोडीशी कमी होऊन जाईल. त्या पद्धतीने गोळ्या औषधं घेणे, नंतर एक टेनिस एल्बो ब्रेस म्हणून जो पट्टा आहे तो पट्टा पण तुम्ही वापरू शकतात. ज्या गोष्टींनी शक्यतो पेशंटला आराम पडून जातो. पण समजा आराम नाही पडला तर अजून वेगवेगळ्या गोष्टी असतात. उदाहरणार्थ तिथे इंट्रालिजनल जे काही इंजेक्शन असतात ते इंजेक्शन वगैरे घेणं किंवा गरज पडली असल्यास शस्त्रक्रिया करणं. अशा पद्धतीचे तुमचे हाड आणि सांध्याची जी काही माहिती असते ते आमच्या पेजवर तुम्हाला भेटून जाईल. त्यासाठी आमची जी वेबसाईट आहे ते वेबसाईटला भेट द्या. त्याप्रमाणे व्हिडिओज पाहिजे असतील तुम्हाला तर आमचं YouTube चॅनल, फेसबुक चॅनल, तसंच इंस्टाग्रामचे जे काही आमचे पेजेस आहेत त्यांना फॉलो करा आणि जास्तीत जास्त ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवा. अशाच हाड आणि सांध्याच्या माहितीसाठी आम्हाला संपर्क करा. धन्यवाद.